नमस्कार प्रेक्षकांनो, आजच्या भागामध्ये आपण बघूया. इथे मानिनीच्या डोक्याला आता जबरदस्त मार लागलेला असतो. खूप जास्त रक्तसुद्धा आलेलं असतं. त्यामुळे इथे पार्थ आपल्या आईच्या डोक्याला पट्टी करत असतो. तेव्हा इकडे आता मधू म्हणत असते की दादा, अरे गुरुजींनी पहिला जो मुहूर्त काढला होता ना, तो तर आता टळून गेलाय. आता दुसरा मुहूर्त बाकी आहे. तर आपण दुसऱ्या मुहूर्तावरती तरी आपल्या पार्थचं लग्न लावून दिलं पाहिजे ना. तेव्हा इकडे आता वसुंधराला वाटत असतं की इथे आता नंदिनीच नाही आहे. दुसऱ्या मुहूर्ताचं काय करणार? तर दुसऱ्या मुहूर्तावरती रम्या आणि पार्थचं लग्न होणार. त्याचबरोबर इथे आता मामा आलेले असतात आणि मामा म्हणत असतात की अहो, चला लवकर बाहेर चला. तुम्हाला माहिती आहे का, गावकरी खूपच जास्त चिडलेले आहेत. असं इकडे आता विक्रम काकांना म्हणत असतात की दादा, अहो गावकरी असं म्हणतायत की काही झालं तरीसुद्धा गावातून वरात रिकामी जाणार नाही. जर नंदिनी इथे नसेल तर कुठल्याही मुलीच्या गळ्यामध्ये हार घाला आणि तिला आपल्याबरोबर घेऊन जा. पण या गावातून वरात खाली रिकाम्या हाताने जाणार नाही, हे मात्र नक्की. तेव्हा इथे पार्थ म्हणत असतो, अरे या बोलण्याला काय अर्थ आहे? इथे माझी होणारी बायको सापडत नाही आहे. मी दुसऱ्या कुठल्यातरी मुलीच्या गळ्यामध्ये हार कसा काय घालू? बाबा, आपण एक काम करूया. आपण इथून बाहेर पडूया. तुम्ही जीवाला फोन करा आणि सांगा मुंबईला तिकडूनच जा म्हणून, आणि आपण इथून निघतोय. आपण आधी या वेड्या गावातून निघून जाऊया. तेव्हा इथे विक्रम काका म्हणत असतात, आणि नंदिनीचं काय? तिला कसं शोधायचं? तेव्हा इथे पार्थ म्हणतो की नंदिनीला कसं शोधायचं हे मला माहिती आहे, पण आधी या वेड्या गावातून आपण बाहेर पडूया. तेव्हा इकडे आता आलेले असतात ते म्हणजे भोसले साहेब. त्यांच्याबरोबर इथे मीनलचं लग्न ठरलेलं असतं. ते त्या ठिकाणी आलेले असतात आणि म्हणतात की जोपर्यंत तुमचं लग्न होत नाही तोपर्यंत ह्या गावातून पाऊलसुद्धा बाहेर ठेवायचं नाही, कळलं का? तेव्हा इकडे पार्थ म्हणत असतो, धमकी देताय आम्हाला? धमकी देताय? आम्ही तुमच्या नाकावरती टिच्चून या गावातून आता बाहेर जाऊन दाखवतो. आम्ही पण बघतो ना तुम्ही लोक आम्हाला कसे थांबवता ते. तेव्हा इकडे पार्थला खूप राग आलेला असतो, कारण त्यातला एक माणूस म्हणालेला असतो की कसं थांबवता ते? तुमच्या आईच्या डोक्यामध्ये इथे आता आम्ही ग्लास फेकून मारला होता, तो सुद्धा काचेचा. त्याच्या काचा घुसल्यात ना डोक्यामध्ये, मग तरीसुद्धा इथून जाण्याची हिंमत करताय? तेव्हा पार्थ त्या माणसाला मारण्यासाठी त्याच्या अंगावरती जातो, कारण त्याच्यामुळे मानिनीला लागलेलं असतं. तेव्हा इकडे कसा बसा आता तिथे असतो युग. युग आपल्या भावाला पार्थला तिथून घेऊन जातो, कारण तिथे मारामारी झाली असते. तेव्हा इकडे आता भोसले साहेब म्हणत असतात की एक गोष्ट लक्षात ठेवा, या गावामध्ये खूप मुली आहेत. जर तुम्हाला इथून आता रिकामं जायचं असेल तर आम्ही जाऊ देणार नाही. पण जर तुम्हाला तुमच्या मुलाचं लग्न एखाद्या मुलीबरोबर लावून द्यायचं असेल तर आमच्या गावामध्ये खूप मुली आहेत. आम्ही त्यातली तुम्हाला जी आवडेल ती मुलगी देऊ. ते सुद्धा अगदी इथे ओटीसोबत. इथे आता चोळी आणि नारळ हे सुद्धा तुम्हाला दिलं जाईल आणि त्याच्याबरोबर मुलगीसुद्धा. पण कुठल्यातरी मुलीबरोबर लग्न केल्याशिवाय आम्ही तुम्हाला या गावातून पाऊलसुद्धा बाहेर ठेवू देणार नाही, हे मात्र नक्की. वरात रिकामी जाणार नाही, हे आता सांगतोय. त्यानंतरला इकडे आता भोसले साहेब म्हणाल्यानंतर बोलणार तरी काय, कारण धमकीच दिलेली असते. तेव्हा रम्या म्हणत असते, विक्रम अरे बघतोयस ना, हे लोक काही ऐकणार नाही. अरे हे मारामारीवरती उतरतायत. आता आपण काय करायचं? ती नंदिनी तर इथे निघून गेली, आता आपण आपला जीवसुद्धा इथे धोक्यात टाकायचं का? तिथे शारदा आणि धनंजय दोघे जण रडत बसलेत आणि इथे हे लोक आपल्याला धमकी देत आहेत. तेव्हा इकडे भोसले साहेब म्हणत असतात की आमच्या गावाला गाळबोट लागेल. आमच्या गावातल्या मुलांना दुसऱ्या मुली भेटणार नाही आणि मुली इथून नांदायला जाणार नाही, कारण का आमच्या गावातून वरात परत गेले. आणि त्याचबरोबर वरात तर परत गेले, पण मुलगीसुद्धा पळून गेले असं समजल्यानंतर आमच्या गावातल्या मुलींबरोबर लग्न कोण करणार? गाळबोट आम्हालाच लागेल ना. त्याच्यामुळे लग्न तर होणारच, त्याशिवाय या घराच्या बाहेरच पाऊल ठेवायचं नाही. गावाच्या तर लांबच राहिलं, घराच्या बाहेर देखील तुमचं पाऊल गेलं नाही पाहिजे, असलं आता भोसले साहेबांनी सांगितलेलं असतं. तेव्हा इकडे वसू म्हणत असते, अहो पण कुठल्या मुलीबरोबर आम्ही आमच्या पार्थचं लग्न कसं काय लावून देणार? त्याच्यावरती प्रेम करणारी, त्याला समजून घेणारी मुलगी हवी आहे ना. तेव्हा इकडे भोसले साहेब म्हणत असतात, मग तशी मुलगी आमच्या गावातही तुम्हाला सापडेलच ना. आहे का तुमच्या नजरेत कुणी अशी?
तेव्हा इथे आता वसू म्हणत असते की आहे ना, अरे विक्रम, हे बघ, दुसऱ्या कुठल्या तरी मुलीबरोबर आपल्या पारचं लग्न लावून देण्यापेक्षा रम्या आहे ना, रम्याचं प्रेमही आहे त्याच्यावरती. जेव्हापासून नंदिनी आणि पारचं लग्न ठरलं होतं तेव्हापासून तिने आपल्या मनातून पारचा विषय सोडला होता. पण आता आपल्याकडे दुसरा कुठला पर्याय आहे का? हे बघ, मी रम्याला कन्व्हिन्स करते, तू पार्थला कन्व्हिन्स कर. अरे नाहीतर हे लोक असे तर आपल्याला इथून जाऊ देणार नाही. त्याच्यामुळे जर आता पार्थला एका चांगल्या मुलीबरोबर लग्न करायचं असेल तर ती रम्याच असणार आहे. तेव्हा मानिनी म्हणत असते, पण पार्थचं रम्यावरती प्रेमच नाही आहे. तेव्हा इकडे आता वसू म्हणत असते, अगं प्रेमाचं काय, नंदिनीवरती सुद्धा नंतरच त्याला प्रेम झालं होतं ना. तेव्हा इकडे आता मानिनी म्हणत असते, माझ्या मुलाला किती मनाविरुद्ध त्याचं आयुष्य जगावं लागणार आहे काय माहिती. त्याच्यानंतरला जीवा आता जायला निघालेला असतो. जीवा म्हणत असतो, अरे चल चल लवकर चल, इथे माझ्या दादाच्या लग्नाचा मुहूर्त निघून जाईल आणि मग त्याचं लग्न झाल्यानंतर पोचून काय फायदा. अरे हे हॉस्पिटल पण किती लांब होतं, पोचायला किती उशीर झाला आणि यायलासुद्धा. चला चला आता लवकर चला, असं म्हणून तो वेगात गाडी चालवत असतो. त्याच्याबरोबर इथे आता जो सँडी असतो, जो नंदिनीला किडनॅप करून घेऊन जात असतो, तो सँडी चुकीच्या मार्गाने येतो आणि त्याच्यामुळे इथे आता खूप मोठा अपघात झाला असता, कारण त्याने वेगळी जागा घेतलेली असते. त्यामुळे इथे जीवा रागानेच गाडीतून उतरतो आणि म्हणत असतो, काय आहे, तुम्ही एका चुकीच्या जागेने गाडी चालवताय, कळत नाही का, आता केवढा मोठा अपघात झाला असता. तेव्हा सँडी म्हणत असतो, सॉरी साहेब, सॉरी, माझं चुकलं, गाडीमध्ये पेशंट आहे ना, त्याच्यामुळे मी घाईघाईने जात होतो, खरंच चुकलं. कारण तो रॉंग वेने गाडी नेत होता आणि हे जीवाला कळल्यानंतर जीवा लगेचच गाडीतून खाली उतरतो. तेव्हा नंदिनी जीवाला ओळखते, ती म्हणते जीवा, आणि ती त्याला आवाज देण्याचा प्रयत्न करत असते. पण इथे दीपकने तिचं तोंड बांधून ठेवलेलं असतं आणि तोंडावरती हातसुद्धा दिलेला असतो. त्यानंतरला इथे जीवा पेशंट आहे असं सांगितल्यानंतर त्याला वाईट वाटतं. जीवा म्हणतो, बरं बरं ठीक आहे, जा आता जा, आणि तो आपल्या गाडीमध्ये जाऊन बसतो. तेव्हा इथे जीवा जाताना इथे नंदिनी कशी तरी ताकद एकवटते आणि ती दीपकला धक्का देते, त्याला बाजूला करते आणि नंदिनी गाडीतून आता इकडे आता तोंडचं कापड काढून जीवाला ओरडण्याचा प्रयत्न करते. जीवा जीवा अशी त्याला हाक मारत असते. तेव्हा जीवा खिडकीतूनच बघतो आणि म्हणतो की नंदिनी, आणि त्याला कळतं की नंदिनीचा जीव धोक्यात आहे, काहीतरी गडबड नक्की आहे, आणि तो लगेचच गाडी आता युटर्न फिरवतो आणि इकडे नंदिनीच्या गाडीचा पाठलाग करतो. तर सँडीच्या गाडीचा पाठलाग इथे आता जीवाने सुरू केलेला असतो. नंदिनी मागे वळून बघते तर जीवाची गाडी त्यांच्या गाडीच्या मागेच असते. तेव्हा इकडे नंदिनीच्या जीवात जीव येतो की चला, निदान जीवा माझ्या गाडीच्या मागे तर आहे, म्हणजे मला वाचवण्यासाठी तो आता नक्की प्रयत्न करणार आहे, हे सुद्धा नंदिनीला कळलेलं असतं. त्याचबरोबर प्रेक्षकांनो, इथे जीवाला थोडीशी झुलूक दिसते नंदिनीची, पण त्याने ओळखलेलं असतं की नक्कीच काहीतरी गडबड आहे आणि त्याने लगेच त्या गाडीचा पाठलाग सुरू केलेला असतो नंदिनीला वाचवण्यासाठी, आणि इथेच नंदिनीच्या जीवात जीव आलेला असतो. त्याचबरोबर इथे रम्याला घेण्यासाठी वसू हसत हसत आलेली असते. पण प्रेक्षकांनो, इथे आता रम्या तिथे नसतेच. तेव्हा वसू म्हणत असते की ही रम्या कुठे गेली. तर इथे रम्याने एक व्हॉईस नोट पाठवलेली असते. त्याच्यामध्ये रम्या म्हणालेली असते, धोकेबाज, तुला आजपासून आहे ना आई, मी धोकेबाज असंच म्हणणार आहे, कारण का तू धोका दिलायस मला. मला म्हणालीस की पार्थबरोबर माझं लग्न लावून देशील, पण इथे तर तुला माझ्यापेक्षा इथे मामा महत्त्वाचा वाटतोय ना, त्याने तुला दिलेला तो हार तुला खूप जास्त महत्त्वाचा वाटतोय, आणि म्हणूनच तू माझी बाजू न घेता मामाने हार दिल्यानंतर लगेच त्याच्या बाजूने झालीस. म्हणून आता मी इथे थांबत नाही आहे, मी निघून चालले. मला ह्या लग्नामध्ये भागच घ्यायचं नाही आहे, कारण तू धोकेबाज आहेस. तेव्हा इकडे आता रम्या मंडपामध्ये नाहीच आहे, ती त्या ठिकाणी नाहीच आहे, तिला कन्व्हिन्स काय करणार. त्यामुळे इथे आता विक्रम काका येतात आणि म्हणत असतात, वसुताई, अगं रम्या कुठे आहे. वसू फोन लावत असते, रम्याचा फोन लागत नसतो, मध्ये मध्ये ती उचलत नसते. तेव्हा विक्रम काका येतात आणि म्हणतात की वसुताई, अगं रम्या कुठे आहे. खरंच वसुताई, म्हणजे मी कधी कधी तुझ्यावरती एवढं रागवलो, इतकं चिडलो, पण तरी आता जेव्हा मला खरोखर गरज आहे तेव्हा तू बहीण म्हणून माझ्या पाठीशी खंबीरपणे उभी राहिली आहेस गं. तू स्वतः रम्याला तयार करायला इथे आली आहेस, म्हणजे मी तुझ्याबरोबर कितीही चुकीचा वागलो असलो
तरीसुद्धा तू माझी मदत करतेस माझ्या कठीण प्रसंगामध्ये. पण रम्या आहे कुठे? तर आता वसू काय सांगणार? रम्या तिथे नाहीच आहे, तर सांगणार तरी काय? त्यानंतर इथे प्रेक्षकांनो, आता दौलत मामा, इकडे आजी, मामी सगळेजण हात जोडून इथे यशवंत काकांना म्हणत असतात की माफ करा साहेब, माफ करा. म्हणजे इथे असं सगळं घडलंय, तुम्ही लग्नाला आला होतात आणि इथे नंदिनीच पळून गेलेली आहे. या लग्नामध्ये इतका तमाशा झाला, तेव्हा यशवंत साहेब आम्हाला माफ करा. पण तुम्हीच आता या सगळ्यामध्ये मार्ग काढा, काहीतरी मार्ग काढा या सगळ्यातून. तेव्हा इथे यशवंत भोसले म्हणत असतात की हे बघा, तुमची मुलगी लग्न मंडपातून पळून गेली. तिला जर हे लग्न करायचं नव्हतं तर आधी सांगितलं असतं तर बरं झालं असतं. शहरातली माणसं आहात तुम्ही. तेव्हा दौलत मामा म्हणत असतात की यांनी मुलींना काय संस्कार दिलेत काय माहिती. शहरातले असले म्हणून काय झालं, पण इथे आता संस्कार तरी नीट द्यायचे ना. लग्न मंडपातून मुलगी पळून गेली, तुम्ही लोकांनी लाज आणलीत मला. माझे वाही पहिल्यांदा इथे आले होते लग्नामध्ये सामील व्हायला आणि त्यांना हे सगळा तमाशा बघायला भेटला. पण हे बघा भोसले साहेब, मी खरं सांगतोय, माझी मुलगी अशी नाही आहे. तुम्ही आमच्याबरोबरचे इथे नाते तोडू नका. तेव्हा इथे यशवंत भोसले म्हणत असतात की हे बघा, तुम्ही शांत व्हा. इथे आपला प्रश्न नाहीच आहे, प्रश्न यांचा आहे. शहरातले लोक आहेत ना, शहरातल्या लोकांनी मुलींना संस्कार द्यायचे नाहीत असं कुठे लिहिलेलं तर नाही आहे. मुली उशिरापर्यंत बाहेर राहिल्या, त्या आल्या नाही तरीसुद्धा छान. त्यानंतरला छोटे कपडे घातले तरीसुद्धा छान. अरे मग अशी घाण होऊन बसते, कळते का तुम्हाला? मुलींवरती लक्ष ठेवता येत नाही का तुम्हाला? तेव्हा इथे आता यशवंत साहेब म्हणत असतात, शहराकडे हे सगळं चालत असेल पण गावाकडे असं चालत नाही. आणि हा माझा मतदारसंघ आहे, इथल्या लोकांना मी ओळखतो. तुम्ही जसं म्हणताय की तुम्ही सगळं जाऊन शहरामध्ये व्यवस्थित कराल, तेव्हा इथे आता धनंजय काका म्हणत असतात की आम्ही करू ना, हा आमचा प्रश्न आहे. आम्ही शहरामध्ये जाऊ आणि सगळं काही व्यवस्थित करू. तुम्ही गावच्या लोकांनी टेन्शन घ्यायची गरज नाही आहे. तेव्हा यशवंत काका म्हणतात, हे असं कसं बोलताय तुम्ही की तुम्ही शहरामध्ये जाऊन सगळं सविस्तर कराल आणि आमच्या गावाचं काय? आमच्या गावातून वरात रिकामी गेली आहे, आमच्या गावातून एक मुलगी पळून गेली आहे म्हणून आमच्या गावची इज्जत जाणार नाही का? तुम्हाला काय जाते बोलायला? जर आमच्या गावची इज्जत गेली तर आमच्या गावातून मुलगी दुसऱ्या गावामध्ये कुणी करेल का? आमच्या मुली जर नांदायला गेल्या नाही, आमच्या गावातल्या मुलांची लग्न झालं नाही तर याची भरपाई कोण करणार? तेव्हा इकडे यशवंत काका म्हणत असतात, मुलगी पळून गेली तर असं म्हणतात की मुलीच्या घरच्यांना आणि मुलींना त्रास होतो. अरे पण मुलाचा विचार करा, मुलांची सुद्धा इज्जत असते, मुलांची पण इज्जत जाते आणि त्यांनासुद्धा त्रास होतो. शेजारच्या गावचा विलास शिंदे, त्याचं लग्न ठरलं होतं आणि त्याची बायको लग्नातून पळून गेली. त्या मुलाचं लग्न मोडलं, त्यानंतर 6 वर्ष तो मुलगी शोधतोय, त्याला मुलगी भेटतच नाही आहे. त्या बिचाऱ्याची काय चुकी होती? त्याचं लग्न होत नाही आहे. लोकांना असं वाटतंय त्याच्यामध्ये दोष आहे म्हणून त्याचं लग्न होत नाही आहे. अरे पण त्याला किती या गोष्टीचा त्रास होत असेल याचा कोणी विचार केला का? नाही. याच्यातून काहीतरी मार्ग काढायलाच हवा. त्यानंतर मधू म्हणत असते की हे बघ मानिनी वहिनी, अगं कशाला एवढा विचार करतेस? आपली रम्या चांगली मुलगी आहे आणि आता नंदिनी इथे नाही आहे. मग वसुताई गेली आहे ना रम्याला समजवायला, आणि रम्याचं तसंही प्रेम आहे ना गं आपल्या पार्थवरती, आणि रम्यासुद्धा चांगली मुलगी आहे. दुसरी कुठली तरी मुलगी करण्यापेक्षा रम्या का नाही? तेव्हा प्लीज तूसुद्धा आता होकार देऊन टाक, हे लग्न होऊ दे. विक्रम काका म्हणतात की हे लग्न होणार नाही आहे. तेव्हा इथे मानिनी म्हणते, अहो काय झालं? तेव्हा विक्रम काका म्हणतात, अगं रम्या इथे नाही आहे. आता रम्या जर इथे नाही आहे तर आपल्या पारचं लग्न तिच्याबरोबर कसं काय होणार आहे? तीसुद्धा इथे नाही आहे. तेव्हा इकडे आता काय करायचं? मार्ग कसा काय काढायचा? तेव्हा इकडे आजी म्हणत असतात, नाहीतर काय, लाज आणली तुझ्या मुलीने, नसतं गावी लग्न केलं तर बरं झालं असतं. तेव्हा इकडे आजी म्हणत असतात, अगं हा संबंध फक्त तुमचा नाही आहे तर अख्ख्या गावाचा आहे, आणि त्याचबरोबर इथे आता इज्जत गेली तर गावाचीच जाईल की नाही? तेव्हा आजी म्हणतात, तरीसुद्धा माईने भाकीत केलं होतं की ह्या लग्नामध्ये काहीतरी विघ्न येईल म्हणून, म्हणजे मोहिते देशमुख सोयरीक तर होईल पण हे लग्नामध्ये काहीतरी प्रॉब्लेम होईल हे सांगितलं होतं ना, आपल्याकडूनच काहीतरी चुकलं असेल. तेव्हा इकडे यशवंत म्हणत असतात की म्हणजे माईने भाकीत केलेलं कधीच खोटं ठरत नाही. माई जे सांगतात ते खरंच असतं. म्हणजे भोसले आणि मोहिते हे सोयरीक तर होईल पण लग्नामध्ये काहीतरी संकट येईल हे सांगितलं होतं ना. मग मला असं वाटते की याच्यातून आता आपल्यालाच काहीतरी मार्ग काढायला हवा
आणि एक गोष्ट सांगतो, जर हे लग्न झालं नाही ना तर ह्या घरामध्ये पुन्हा कुठलीच वरात येणार नाही. तेव्हा इकडे दौलत मामांना वाटत असतं की या सगळ्या गोंधळामुळे माझ्या मीनूचं लग्न मोडायला नको. तेव्हा इथे यशवंत काका म्हणत असतात की मला असं वाटतं की ही सोयरीक जुळली पाहिजे. मोहिते आणि देशमुख हे नातेसंबंध खराब होता कामा नये. म्हणूनच तुम्ही एक काम करा, आता फक्त नंदिनीच आहे का की तुम्हाला दुसऱ्या पण मुली आहेत? तेव्हा दौलत मामा म्हणतात आहेत ना, अजून 2 मुली आहेत, मधली काव्या आणि दुसरी. असं म्हणायच्या आधीच इथे यशवंत काका म्हणतात ठीक आहे, मधली मुलगी काव्या आहे ना, तिचं लग्न पार्थबरोबर लावून द्या. नंदिनी पळून गेले म्हणून तुमचीच इज्जत गेलेली नाही आहे, तर पार्थची सुद्धा इज्जत गेले, त्याच्या कुटुंबियांची सुद्धा इज्जत गेले, त्यांनासुद्धा त्रास झाला आहे. त्याच्यामुळे तुम्ही एक काम करा, काव्याचं लग्न पार्थबरोबर लावून द्या. तसंही अरेंज मॅरेजच आहे ना, एक मुलगी नसेल तर दुसऱ्या मुलीचं लग्न लावून दिलं जातं. आणि तसंही इकडे आता यशवंत काका म्हणत असतात की जर आई गेली तर मावशीकडे मूळ सांभाळायला देण्याची पद्धत आहे ना आपल्याकडे. म्हणजे जर आई गेली तर बहीण असते त्यांची मुलं सांभाळायला. तसंच इथे आता एक बहिणीने जी काही सगळी वाटोळं करून ठेवलं आहे ते आता सावरण्याचं काम दुसऱ्या बहिणीचं आहेच. तेव्हा तुम्ही काव्याबरोबर पारचं लग्न लावून द्या. तेव्हा इकडे धनंजय म्हणत असतात की हे काय बोलताय तुम्ही? शारदा म्हणत असते की आता नंदिनी नाही आहे म्हणून काव्याचं लग्न पार्थबरोबर लावून द्यायचं, याला काही अर्थ आहे का? तेव्हा यशवंत काका म्हणतात मग काय पर्याय आहे तुमच्याकडे? सांगा ना, दुसरा पर्याय आहे का? नाही ना, म्हणूनच म्हणतोय की माईने जे भाकीत केलं होतं, मोहिते देशमुख सोयरीक होऊ शकते पण लग्नामध्ये काहीतरी विघ्न येईल, ते हेच आहे. तुम्हाला सोयरीक करायची असेल तर ही अशा पद्धतीने सुद्धा होऊ शकते आणि सगळं काही व्यवस्थितसुद्धा होईल. तेव्हा जर पारचं काव्याबरोबर लग्न झालं तर तुमचे नातेसंबंधसुद्धा खराब होणार नाही आणि सुखाने संसारसुद्धा करतील. आजी म्हणत असतात अगं शारदा बरोबर बोलतायत ते. तसंही आपली काव्यासुद्धा लग्नाची झाली आणि आता नंदिनी नाही आहे म्हटल्यानंतर काव्याने पार्थबरोबर लग्न केलं तर काय हरकत आहे? आणि ते घराणंसुद्धा चांगलं आहे, आपल्या काव्यालासुद्धा समजून घेतील, तिलासुद्धा चांगलं सांभाळतीलच ना. तेव्हा यशवंत काका म्हणतात की पर्याय तर हाच आहे, कारण लग्न न करता तुमची वरात तर इथून जाणार नाही आहे. लग्न तर होणारच, गावची इज्जत सगळ्यात जास्त महत्त्वाची. आजीसुद्धा समजावत असतात की हे बघा, हा मार्ग त्यांनी चांगला सुचवला आहे. ह्या गावाच्या प्रतिष्ठेचा प्रश्न आहे, त्याच्यामुळे तुम्हाला काहीतरी मार्ग हा निवडावाच लागणार आहे. नंदिनी नाही आहे पण तिच्या मागची काव्यच आहे ना, मग काव्याने लग्न केलं तर कुठे बिघडलं? तेव्हा इकडे आता यशवंत भोसले म्हणत असतात की हे बघा, मार्ग तुम्हाला सांगितला आहे, नाही म्हणू नका. कारण का या गावामध्ये तुम्ही तुमच्या मर्जीने आला होतात पण जाणार आता गावकऱ्यांच्या मर्जीने. आणि एक महत्त्वाची गोष्ट, हा मतदारसंघ माझा आहे. या गावातल्या लोकांना मी चांगलंच ओळखतो, खूपच साधीभोळी माणसं आहेत आणि प्रेमळ स्वभावाचे आहेत. पण जर गावाच्या इज्जतीवरती आली ना तर हे लोक अख्ख्या गावाला आग लावू शकतात, तर इकडे अख्ख्या घराला पण आग लावू शकतात. तेव्हा त्या लोकांच्या साधेभोळेपणाचा फायदा घेऊ नका आणि जो मार्ग तुम्हाला सांगितला आहे तो मार्ग आता तुम्ही निवडा आणि याचा विचार करा. काव्याचं लग्न पार्थबरोबर लावून द्या. दुसरा कुठला पर्याय आहे का तुमच्याकडे? नंदिनीचं काय? नंदिनी तर गेली पळून, ती येणार आहे का आता इथे सगळं विस्कटलेलं सावरायला? मग जी आहे ना तिला सावरायला शिकवा. आणि तशी मोठी आहे ना काव्या, मग तिचं लग्न लावून दिलं तर कुठे बिघडलं? जे तिचं लग्न नंतर लावून देणार होतात ते आता या मुलाबरोबर लावून द्या. तेव्हा इकडे आता व्यवस्थित यशवंत भोसले यांनी त्याच्यावरती मार्ग काढलेला असतो. मार्ग थोडाफार चुकीचा जरी असला तरी त्यावेळेला गावकऱ्यांची जी इच्छा असते, त्यांचं जे म्हणणं असतं गावाची इज्जत, त्यासाठी तो मार्ग त्यांनी योग्य सांगितलेला असतो. पण इथे धनंजय काकांच्या दृष्टिकोनातून आणि शारदाच्या दृष्टिकोनातून खूपच चुकीचा मार्ग होता. त्याच्यामुळे इथे आता करायचं काय, त्यांना हे अजिबात मान्य नसतं. पण यशवंत काकांनी आता सांगितलेलं असतं काहीही झालं तरीसुद्धा वरात मागे जाणार नाही आणि रिकामी तर मुळीच जाणार नाही. तुमच्या मुलीने जी चूक केली त्याची शिक्षा गाव भोगणार नाही आणि गावातले लोक जर चिडले तर मी सुद्धा त्यांना अडवू शकणार नाही आहे. कारण गावच्या इब्रतीचा प्रश्न आहे, गावच्या इज्जतीचा प्रश्न आहे. आणि जर तुमच्यामुळे गावाची इज्जत गेली तर अख्ख्या 12 गावांना आम्ही काय उत्तर द्यायचं? आमच्या 12 गावच्या ज्या नजरा आहेत ना त्या आमच्या गावावरती राहतील. त्याच्यामुळे आमच्या गावातल्या मुली दुसऱ्या गावात नांदायला पाहिजे आणि तिथल्या इथे यायला पाहिजे.
तर पुढील भागामध्ये आपण बघूया, इथे आता काव्याबरोबर पार्थचं लग्न करण्याचा विचार केलेला असतो. दौलत मामा म्हणतात की शारदा आता नाही म्हणू नकोस. जर इथे आता भोसले साहेब म्हणत असतात आणि जर नाही म्हणालात ना तर एक वरात जशी परत जाईल ना तर या दारामध्ये दुसरी वरात येणार नाही, म्हणजे मिनूचं ठरलेलं लग्न होणार नाही, आमची वरातसुद्धा इथे येणार नाही असं सांगितलं जातं. तेव्हा इथे मिनू खूपच जास्त रडायला लागते. त्यानंतरला पार्थ म्हणत असतो की नंदिनी नाही आहे म्हणून काव्याबरोबर लग्न करायचं, याला काय अर्थ आहे बाबा, मी नाही करणार हे असं. तेव्हा विक्रम काका म्हणतात की हे बघ पार्थ, मी तुझ्यासमोर हात जोडतोय बाळा, आता दुसरा कुठलाही पर्याय नाही आहे, आता नाही म्हणू नकोस, या बापाची इज्जत तुझ्या हातामध्ये आहे, प्लीज नाही म्हणू नकोस. तेव्हा इकडे काव्याला या गोष्टीचा इतका धक्का बसलेला असतो, काय करावं काही कळत नसतं. आणि या लोकांनी आता गावकऱ्यांनी हा विषय इतका ताणून धरलेला असतो की लग्न तर होणारच, वरात परत जाणार नाही, मग कुठल्याही मुलीबरोबर लग्न करा पण करा असं सांगण्यात आलेलं असतं.